हॅलो. हाँ सावरीताई बोल. तू फोन केला होतास ना, बोल ना काय काम होतं. हो हो. आता तू कुठे आहेस? अगं मी ऍक्च्युली कोर्टात गेले होते. आज कोर्टात? हो, शार्दूलने केस टाकली ना माझ्यावर. ती केस राजाराम काकाच लढणार होते, पण आता त्यांच्यावर हल्ला झालाय म्हटल्यावर ते कोर्टात हजर राहू शकले नाहीत. मग आता 7 दिवसाची मुदत दिली आहे कोर्टाने. या 7 दिवसात जर राजाराम काका कोर्टात हजर झाले नाहीत किंवा मी जर दुसऱ्या वकिलाला केस दिली नाही तर निकाल माझ्या विरोधात लागेल. हे बघ, आज संयोगिता इथे आलीये. मी तिच्याशी बोलते. ती सचिन रावांशी बोलेल आणि मग ते काहीतरी करतील. हा, तू काळजी करू नकोस. हा चालेल ताई, तू प्लीज एकदा संयोगिताशी बोल. जर ही केस सचिन रावांनी घेतली ना तर खरंच खूप चांगलं होईल. मी आता लगेच संयोगिताशी बोलते आणि थोड्या वेळात लगेचच तुला फोन करते. हा, काय झालं बाबा? माझे एक मित्र आहेत बेटा, त्यांची त्या बँकेमध्ये खूप ओळख आहे. त्यांच्याकडून आता कळलं की मॅनेजरनी ही जी काही नोटीस हर्षवर्धन रावांना इश्यू केली होती त्यासाठी त्यांना चेअरमनची डायरेक्ट ऑर्डर होती. चेअरमनची? म्हणजे हर्षवर्धन रावांना मुद्दाम ट्रॅप करण्यात आले. कोणीतरी त्यांच्यावर सूड उगवतो. बाबा ही बातमी खरी आहे ना? अगदी 100%. हर्षवर्धन रावांना मुद्दाम फसवण्यात आलेले आहे आणि यामध्ये बँकेच्या चेअरमन पासून ते सगळे सामील आहेत. तू मला असं अचानक का बोलवलंस? माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. बोल. शार्दूल, तुला तर माहितीच आहे नागपुरात माझा एक नवीन प्रोजेक्ट सुरू झालाय. हो माहिती आहे. त्याच प्रोजेक्टसाठी मी बँकेकडनं लोन घेतलं होतं आणि त्या लोनसाठी आसावरीच्या वडिलांची शाळा गहाण ठेवली होती. बरं, मग? तेवढंच साला नशिबाने दगा दिला आणि सगळं चित्रच पालटून गेलं. इन्कम टॅक्स वाल्यांनी माझं बँक अकाउंट सील केलं. तिकडे लोनचा इन्स्टॉलमेंट भरला नाही म्हणून बँकेने शाळेला जप्तीची नोटीस पाठवली. आय नीड युअर हेल्प शार्दूल. मी तुला काय मदत करू शकतो? मला 2 कोटी रुपये हवेत. तू देऊ शकशील? मी तुला पैसे दिलेही असते रे, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत हर्ष. अरे, धनाजीराव मानेंच्या मुलाकडे 2 कोटी रुपये नाहीत? कुणाचा विश्वास बसेल या गोष्टीवर? कारण ती सगळी प्रॉपर्टी बाबांनी नेहाच्या नावावर केली. मला जर पैसे हवे असतील तर मला ते नेहाकडे मागावे लागतात. त्यामुळे माझ्या मनात असूनही मी कोणालाही मदत नाही करू शकत हर्ष. इट्स ओके, मी बघतो काय करायचं ते. हा बोल. अहो, राजाराम काकांवर हल्ला झालाय, कळलं का तुम्हाला? हो कळलं मला. मी नागपूरला चौकशी करता फोन केला होता. बहुतेक 1-2 दिवसात भेटून पण येईल. हा, मग एक काम करा, जरा नेहाला भेटा आणि तिच्याशी बोला एकदा. नेहाला? अहो, झालंय असं, तिची कोर्टात एक केस सुरू होती जी राजाराम काका लढणार होते. पण आता हे सगळं असं होऊन बसलंय तर तिला तातडीने एका वकिलाची गरज आहे. नाही, तू काही काळजी करू नकोस. मी भेटतो नेहाला. जमल्यास ती केस मीच लढेन किंवा एखादा चांगला वकील शोधून देईन तिला. काळजी करू नकोस. मी असं ऐकलं की तुमची एक केस उभी राहणार आहे कोर्टात आणि ही केस ॲडव्होकेट पांढरे लढवणार होते. हो. त्या केस संदर्भात मला काही सांगू शकाल? हो, म्हणजे इन्स्पेक्टर साहेब, त्याचं असं आहे की माझे सासरे म्हणजे धनाजीराव माने यांनी त्यांची सगळी इस्टेट माझ्या नावावर केली आणि माझ्या मिस्टरांना ते मान्य नाहीये. म्हणून त्यांनी मृत्यूपत्र खोटं ठरवण्यासाठी माझ्या विरुद्ध कोर्टात केस टाकली. हो, आय सी. तुमची काही मदत लागली तर आम्ही परत येऊ. कधी? पण इन्स्पेक्टर साहेब, हे ज्यांनी कोणी केलंय त्याला शिक्षा मिळायलाच हवी. तुम्ही काही काळजी करू नका, येतो मी.